हेडलाईन्स नंतर सगळ्या बातम्या सविस्तर पाहूयात। राज्यामधल्या लाखो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असतानाच सरकारकडून कर्जमाफीबाबत आणखीन एक नवीन डेडलाईन जाहीर करण्यात आलेली आहे। आधी 30 जून त्यानंतर 5 जुलै अशी तारीख देण्यात आलेली होती, मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाहीये। आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा होईल अशी नवीन माहिती दिली आहे। यापूर्वी प्रक्रिया, पुरवणी मागण्या आणि मंजुरीचं कारण देत मुदत वाढवण्यात आलेली होती। त्यामुळे आता सरकारच्या नव्या आश्वासनांकडे राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं असून यावेळी तरी कर्जमाफी प्रत्यक्षात खात्यामध्ये येणार का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। कर्जमाफीचं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारने कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि खरं तर उशीर 30 जून ही तारीख होती, परंतु थोडा उशीर होतोय। उशीर कशासाठी होतोय की शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच होतो। मुख्यमंत्र्यांनी काल ज्या 2 अटी होत्या त्या 2 अटी कॅन्सल केलेल्या आहेत। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफी त्या कॅन्सल केलेल्या आहेत। म्हणजे साधारणतः आपल्याला माहिती आहे की आम्ही 5 जुलै तारीख दिली। इन्कम टॅक्सच्या सुद्धा जे मोठे शेतकरी, कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, हा आमच्या राज्य महायुती सरकारचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, सुनेत्राबाई पवार असतील, आमचा सगळ्यांचा उद्देश आहे। त्यामुळं आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्याला यामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही हे पाठीमागं, त्यामुळेच खरं थोडा उशीर झाला, ती यादी वेळा उशीर झाला। पण तुम्हाला मी सांगतो, लवकरात लवकर साधारणतः 30 जुलैच्या अगोदर ही कर्जमाफी माझ्या शेतकऱ्याला दिली जाईल। तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ही माहिती आपण पाहिलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की अद्याप याद्या व्यवस्थित करण्याचं काम सुरू आहे। आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाहीये। सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असतानाच सरकारकडून कर्जमाफीबाबत आणखीन एक नवीन डेडलाईन जाहीर करण्यात आली आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर सध्या आपल्यासोबत आहेत। रविकांतजी, गेल्या कित्येक दिवसांपासून सरकार केवळ शेतकऱ्यांना आश्वासन देत आहे, अधिवेशनामध्ये कर्जमाफी करू असं सांगत असताना आता पुन्हा नवीन डेडलाईन देण्यात आलेली आहे। आपली या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया? सरकारला कर्जमुक्ती करायची असेल तर सरकारने ती मोठ्या मनाने आणि उदार अंतकरणाने केली पाहिजे। द्यायचं आहे तर जरा उदार अंतकरणाने द्या आणि लवकर द्या। जेवढा कर्जमाफी करण्याला उशीर होईल तेवढ्या लोकांच्या अडचणी वाढत जातील, कारण खाते एनपीए मध्ये जातील, तारखांमध्ये अदलाबदल होईल, दुसऱ्या बाजूला नवीन पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळणार नाही। सरकारला आमचा स्पष्ट इशारा आहे, या महिन्यामध्ये कर्जमुक्ती फायनल करा, लोकांच्या खात्यात पैसे आले पाहिजे। नाही तर आता जसं आंदोलन करून सरकारला आम्ही नमवलं किंवा सरकारला घांगायला आणलं, तशाच पद्धतीने आम्ही ऑगस्ट महिन्यात सुद्धा शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन करू। द्यायचं असेल तर मोठ्या मनाने द्या, तारीख पे तारीख का देता? जर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा डाटा तुमच्याकडे नव्हता तर मग तुम्ही 30 जूनची तारीख का दिली? मग तुम्ही 5 जुलैची तारीख का दिली? आता पुन्हा पुढची तारीख का देता? एकदाच फायनल काय ते सांगा ना। लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही हे म्हणायची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका आणि आमच्या संयमाचा बांध तुटू देऊ नका। आता 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना या योजनेत कर्जमाफी देण्याचा एक चांगला निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे, त्याचं स्वागत पण आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25-26 ची अट काढून टाकली भरायची, त्याचंही स्वागत आम्ही केलेलं आहे। पण रेग्युलर कर्ज भरणाऱ्या लोकांना 50,000 1.5 लाखापर्यंत अनुदान दिलं पाहिजे, प्रोत्साहन पण, ही पण एक महत्वाची मागणी आमची आहे। तिन्ही कर्जमाफीतून जे सुटले, पवार साहेबाच्या, फडणवीस साहेबाच्या, उद्धव साहेबाच्या, तिन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या लोकांचा सुद्धा समावेश या कर्जमाफीमध्ये करा, अशी सुद्धा आमची मागणी आहे। आणि या महिन्यात ही कर्जमुक्ती योजना पूर्ण करा, शेतकऱ्यांना दिलासा द्या, अशी आमची मागणी आहे। जर मागणी मान्य झाली नाही तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातला शेतकरी मुंबईच्या दिशेने आगेकूच करेल। रविकांतजी, आधी सुद्धा तुम्ही आंदोलन केलं, रोहित पवार यांनी सुद्धा आंदोलन केलं आणि त्यानंतर सरकारने काही अटी सुद्धा शेतकऱ्यांकरता बदललेल्या, मात्र तारखा सारख्या बदलल्या जात आहेत। यामागे नेमकं काय कारण आहे? बरेच वेळा आरोप होतो की सरकारकडे तेवढा निधीच नाहीये, म्हणून या पद्धतीनं सरकार वेळकाढूपणा करत आहे। मग तुमच्याकडं इतर गोष्टींसाठी निधी आहे। शक्तीपीठ महामार्ग करायला शेतकऱ्यांचा विरोध असताना 1 लाख कोटी रुपयाचा निधी तुम्ही कुठून आणताय? इतर गोष्टींसाठी तुमच्याकडे निधी कुठून येतो? वाढवणच्या बंदराला द्यायला पैसे कुठून येतात? सरकारमध्ये जर पैशाची अडचण आहे तर आमदारांचे पगार जरा 5 वर्ष थांबवा, मंत्र्यांचे सगळे शासकीय मंत्र्यांवर शासकीय होणारा खर्च थांबवा, बाकी खर्चाला कटौती लावा, काय फरक पडतो? मग शेतकऱ्याला द्यायचं असलं की तिजोरीत पैसा नसतो का? मग इतर गोष्टींवर सगळं खर्च करायला पैसा आहे, मंत्र्यांच्या बंगल्यांचे रिनोव्हेशन करायला पैसा आहे,
मंत्र्यांचे पगार थांबत नाही, आमदारांचे पगार थांबत नाही, त्यांचे शासकीय भत्ते थांबत नाही. मग दुष्काळ आणि तिजोरीतला खणखणाट फक्त आमच्याच नशिबी का? हाही खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. तारीख पे तारीख चालणार नाही. आता आमचा पेशन्स संपायची वेळ येऊ देऊ नका. जो चांगला निर्णय घेतला त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू, पण तो निर्णय इम्प्लिमेंट करायला जर तुम्ही अंमलबजावणी करायला जर उशीर करणार असाल तर कदापि आम्ही खपून घेणार नाही. पुन्हा एकदा ताकदीनं रस्त्यावर उतरू. तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न आणि मागणी याची दखल सरकार लवकरच घेईल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद रविकांतजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.